श्री गणेशाय नमः। परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज कृत आनंद तत्वमीमांसा। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। भाग 19। पाकसिद्धी होण्यास जसा अग्नी त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीसाठी आत्मज्ञान अत्यावश्यक आहे। ज्ञान आणि अज्ञान यांचा संबंध प्रकाश आणि अंधार याप्रमाणे आहे। अज्ञानामुळे आत्मा आच्छादित झाल्यासारखा दिसतो आणि अज्ञानाचा नाश झाल्यानंतर मेघ विरून गेल्यानंतर सूर्याप्रमाणे तोच स्वतः एकमात्र रूपाने प्रगट होत असतो। तुरटी जलाला शुद्ध करून स्वतः जलामध्ये विरून जाते। त्याच प्रकारे आत्मविवेक अज्ञानी कलुषित जीवाला परिशुद्ध बनवून शेवटी आत्म्यामध्ये सामावून जातो। प्रेम द्वेष इत्यादिकांनी भरलेले हे जग अज्ञान निद्रेमुळे काहीसे स्वप्नवत भासत असते। अज्ञान निद्रा भंग पावल्यावर आत्मबोधाच्या जागृतीमध्ये ते जग समूळ मिथ्या होते। जसे शिंपलीचे ज्ञान होईपर्यंत शिंपलीच्या ठिकाणी चांदीचा भ्रम राहत असतो, त्याप्रमाणे सर्व अधिष्ठान रूप अद्वितीय ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होईपर्यंत जागतिक सुखाची भ्रांती राहत असते। जसे एका सुवर्णामध्ये अनेक भिन्न भिन्न अलंकारांची कल्पना केली जाते, त्याचप्रमाणे सर्वानुस्यूत नित्य एकरस सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपामध्ये दुसरे काही नसले तरी नानाविध कल्पना व्यक्तींची केली जाते। अनेक घटांच्या उपाधीने जसे एकाच आकाशामध्ये भिन्नता दिसते आणि ते घट भग्न झाल्यानंतर एकच आकाश शिल्लक राहते, त्याचप्रमाणे नाना देहांच्या उपाधीमुळे अद्वितीय अशा आत्मरूपामध्ये विविधता दिसते आणि ते देह नाहीसे झाल्यानंतर एक आनंदरूप आत्माच अवशिष्ट राहतो। विभिन्न स्थलांच्या स्वाभाविक वैशिष्ट्याने जसे जलाच्या रंगरुचीमध्ये बदल झाल्यासारखा वाटतो, तसेच विविध पूर्व कर्मसंस्कारांच्या योगाने व्याप्त झालेल्या आत्मरूपामध्ये विविध नामरूप गुण कर्म धर्म जाती इत्यादी नानाविध उपाधींमुळे आत्मरूपामध्ये परिवर्तन झाल्यासारखे वाटते। 3 खोल्यांच्या घरात मनुष्य जसा वेगळेपणाने राहत असतो, त्याचप्रमाणे जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये जीवात्मा या अंतस्थ घराहून वेगळा होऊन राहत असतो। जागृतावस्थेमध्ये मुख हे त्याचे कार्यालय आहे, स्वप्नावस्थेमध्ये कंठ हे त्याचे विचार विनिमयाचे स्थान आहे, सुषुप्तीमध्ये नाभी हे त्याचे शयनगृह आहे। या सुषुप्तीमध्ये तो अहंभानाचा दीपक विझवून अंधकारामध्ये निद्रा घेत असतो। या 3 अवस्थाहून श्रेष्ठ मस्तकामध्ये एक खुले प्रांगण आहे, परंतु तेथे जाण्याची त्याला सवडच मिळत नाही। जेथे अशी विलक्षण शोभा आहे की जीवात्मा एकदा का वर गेला तर तो तेथेच राहतो। पुन्हा या 3 स्थलांच्या मध्ये येऊन राहणे त्याला प्रयोजन शून्य वाटते। जागृती अवस्थेचा व्यवहार स्थूल शरीरामध्ये
जास्त होतो. पंचीकृत भूतांपासून स्थूल शरीराची निर्मिती झाली आहे. स्वप्नावस्थेचा व्यवहार सूक्ष्म शरीरामध्ये होतो. सूक्ष्म शरीराची निर्मिती अपंचीकृत भूतांपासून झालेली आहे. सुषुप्ती अवस्थेतील विश्रांती कारण शरीरामध्ये घडत असते. कारण शरीराची निर्मिती अनिर्वाच्य अविद्येमुळे निर्माण झालेली असून ती आवरणात्मक आहे. जोपर्यंत संसाराची वासना राहत असते तोपर्यंत तो जीवात्मा 3 अवस्थेमध्ये वावरत असतो. आत्मज्ञानाच्या अभ्यासामुळे जेव्हा विषय वासना आणि देहात्मबुद्धी नाहीशी झालेली असते तेव्हा त्या जीवात्म्यास वरच्या प्रांगणात जाण्याची सवड मिळते. या प्रांगणात विहार करत असताना जीवाला विश्रांती मिळते. येथे आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. ज्याप्रमाणे स्फटिक निरनिराळ्या रंगांच्या पुष्पांच्या सानिध्यामुळे त्या त्या रंगाचा आहे असे भासते, त्याप्रमाणे येथेही अन्नकोशाबरोबर आत्मा स्थूल शरीराप्रमाणे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोशांच्या सानिध्यामुळे वासनामय बनून सूक्ष्म शरीराप्रमाणे, तसेच आनंदमय कोशाच्या सानिध्यामुळे तमस तत्वाच्या प्रभावामुळे तसा होऊन आनंदमय आहेसा भासतो. ज्याप्रमाणे धान्य कांडल्यामुळे तांदूळ वरच्या आवरणापासून कोशा वेगळे केले जातात, त्याचप्रमाणे ज्ञान वैराग्य संपन्न मोक्ष सुखाची भूक लागलेला विवेकी जीव श्रवण मनन निधिध्यासनाने पंचकोशांपासून सुटून आपल्या स्वतःला देहत्रय विलक्षण एक रस सच्चिदानंद ब्रह्मरूप असा होत असतो आणि नंतर संसार यात्रा न करता पुनर्जन्मशून्य होऊन मोक्षावस्थेस प्राप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु.